वंदे मातरम संघटना आणि युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्टच्या वतीनं व्यर्थ न हो बलिदान हे पुरस्कार देण्यात येतात। आज या पुरस्कारांची घोषणा वंदे मातरम संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिन जामगे यांनी केली आहे। आध्यात्मिक योगगुरू संप्रसाद विनोद यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे। तर शैक्षणिक गौरव पुरस्कार SK जैन, राजकीय गौरव पुरस्कार राजेश पांडे, क्रीडा गौरव पुरस्कार महेंद्र चव्हाण, सामाजिक गौरव पुरस्कार अभिजित सोनवणे, उद्योजक गौरव पुरस्कार गजेंद्र पवार यांना देण्यात येणार आहे। तर निष्पक्ष पत्रकारितेबद्दल मंदार गोंजारी यांचा गौरव करण्यात येणार आहे। माजी एअर मार्शल भूषण गोखले यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे। यावेळी पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, संभाजी कदम, आमदार हेमंत रासने, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जगताप, समन्वयक विकास हांडे, राजेश शर्मा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। संत तुकाराम महाराजांची पगडी, सन्मान चिन्ह, ज्ञानेश्वरी भक्तिशक्तीचं स्वरूप असलेली मूर्ती, तुळशीचं रोप व पुस्तक असं या पुरस्कारांचं स्वरूप असणार असल्याचं जामगे यांनी सांगितलंय। दरम्यान जामगे यांनी शहराची कार्यकारिणी जाहीर केली। यामध्ये पुणे शहर अध्यक्षपदी अमोल जगताप, पुणे शहर समन्वयकपदी महेश बाटले, पुणे शहर IT सेल व माहिती अधिकार अध्यक्ष म्हणून विशाल आप्पासाहेब शिंदे, पुणे शहर कार्याध्यक्ष मोहित काकडे, पुणे शहर महिला अध्यक्ष श्रीमती शीतल नलावडे यांची निवड करण्यात आल्याचं जामगे यांनी जाहीर केले। उद्यान प्रसाद मंगल कार्यालय इथे हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे संध्याकाळी 6:30 ते 8। तत्पूर्वी 5 ते 6 अलका चौक ते SB कॉलेज मशाल रॅलीचं आयोजन केलेलं आहे। ही मशाल रॅली जी आहे ही शहीदांना अभिवादन करण्यासाठी आयोजन करण्यात आलेलं आहे। संत तुकाराम पगडी, उपर्ण, ज्ञानेश्वरी, सन्मान चिन्ह, तुळशीचं रोप देऊन हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे। या पुरस्कार सोहळ्याला जीवन गौरव पुरस्कार जो आपण देतोय संप्रदाय विनोद म्हणून आहे की ज्यांनी 50 वर्षे आत्मयोगा या विषयात 50 वर्ष त्यांनी हजारो तरुणांना प्रेरित करत मन शांती कशी मिळवावी यासाठी कार्य केले। शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार SK जैन सर की जे अनेक वर्ष शिक्षण वेगवेगळ्या संस्थांवरती आहेत काम केलेले। संघटना यावर्षी पहिला राजकीय पुरस्कार देते राजेशजी पांडे यांना की त्यांनी जे पुस्तकाचं अभियान चालू केलं पुणे शहरात गेली 3-4 वर्ष झाली। म्हणजे पुस्तकाची पंढरी किंवा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये त्या पुस्तकांची नोंद करण्यात आली की त्यांच्या त्या कार्यक्रमांची। तर अशा राजकीय लोकांना पण थोडंसं कौतुक झालं पाहिजे की जे खरंच समाजासाठी काहीतरी वेगळं काम करतात।